हॅलो एव्हरीवन. सो मी आज आले लोणावळ्याला. ह्याचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा. मस्त क्लायमेट होतं आणि गरमागरम भजी खाल्ली. देन तिथून आम्ही निघालो टायगर पॉईंटच्या दिशेने. वाटेतच तो आयशा विला बोलतात ना, तो आज मी पाहिला. खूप स्कॅरी वाटत होता. देन आम्ही पुढे निघालो. रस्त्याचा आनंद घेत आम्ही एका स्पॉटजवळ थांबलो आणि तिथे थोडंफार भिजले मी. खूप छान वाटत होतं मला हा क्लायमेट. पुढे जाऊन थोड्याच वेळात इतक्या जोराचा पाऊस चालू झाला ना, आणि वारा तर इतका प्रचंड वाहत होता. त्याने एका ठिकाणी थांबले मी आणि तिथलं वॉटरफॉल बघितलं छोटंसं. सो खूप मस्त वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं आणि थंडी पण खूप वाजत होती. फायनली आम्ही पोचलो टायगर पॉईंटजवळ आणि तिथे एवढी गर्दी बघून माझं मनच नाही झालं तिथे थांबायचं, कारण तिकडे खूप धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं समोरचं. देन आम्ही आंबेवलीच्या दिशेने निघालो आणि तिथे पण इतका वारा पाऊस चालू होता. थोडं पुढे गेलो, धबधबे लागतच होते. खूप छान वाटत होतं. मस्त एन्जॉय केलं लोणावळा ट्रिप आणि निघाले मी घरी जायला. पावसामुळे भिजली होती, त्यामुळे खूप जास्त थंडी वाजत होती. देन एका ठिकाणी थांबून आम्ही गरमागरम सूप प्यायलं आणि पुन्हा निघालो. घाट उतरेपर्यंत अंधार झाला. देन आम्ही खाली आल्यावरती एका स्टॉलवर चहा पेली मस्त आणि निघालो घरी जायला. सो व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.